नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 साठी महत्त्वपूर्ण असे पद ते म्हणजे ग्रामसेवक. तर या ग्रामसेवक पदासाठी आपण महत्त्वपूर्ण अशा या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत. तर बघा, प्रश्न पहिला आहे, पुढील विधाने तपासा. अविधान: मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे नाव 2012 मध्ये बदलण्यात आले. आणि दुसरे विधान आहे, ग्रामपंचायतच्या सदस्यांची संख्या जिल्हाधिकारी निश्चित करतात. तर बघा, ही दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे दोन्ही विधाने योग्य. ऑप्शन क्रमांक 4. तर बघा, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतचा कारभार हा महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 नुसार चालतो. तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे नाव 2012 मध्ये बदलण्यात आले. आणि काय करण्यात आले, तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. तर हा जो अधिनियम आहे, तर हा 1 जून 1959 पासून लागू करण्यात आला. तर हा जो अधिनियम आहे, तर हा महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका आणि कटक मंडळे यांची क्षेत्रे सोडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला. याचबरोबर ग्रामपंचायतमध्ये सदस्यांची संख्या किती असते, तर 7 ते 17 इत्यादी निर्वाचित सदस्यांची संख्या असते. आणि ही निर्वाचित सदस्यांची संख्या जी असते, तर ही संख्या लोकसंख्येनुसार निश्चित केली जाते. कोणाकडून? जिल्हाधिकारी यांच्याकडून. याचबरोबर ग्रामपंचायतच्या मतदारसंघाला काय म्हटले जाते? त्याला म्हटले जाते प्रभाग. काय म्हटले जाते? प्रभाग. म्हणून या ठिकाणी ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. यानंतरचा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. जर एखादी व्यक्ती कारावासामधून मुक्त झाली असेल तर ती किती वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकेल? तर किती वर्षांनी? 5 वर्षांनंतर. ऑप्शन क्रमांक 4. तर बघा, ग्रामपंचायतमधील सदस्यांची जर आपण अपात्रता जर पाहिली, अपात्रता, तर याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेऊया. तर बघा, ज्या व्यक्तीला अस्पृश्यता कायदा 1955 किंवा मुंबई दारूबंदी कायदा 1949 यामध्ये कोणत्याही कायद्यान्वये दोषी मानले असून अपराध सिद्धीपासून 6 वर्षापर्यंत ती व्यक्ती अपात्र ठरते आणि राज्य शासन हा कालावधी कमी किंवा जास्त करू शकते. याचबरोबर ज्या व्यक्तीला 6 महिन्यापेक्षा जास्त शिक्षा कोणत्याही कायद्यानुसार झाली असेल आणि कारावासातून मुक्त झाल्यानंतर एकूण 5 वर्षांनी त्याला ग्रामपंचायतची निवडणूक लढवता येऊ शकते. आणि याचबरोबर हा जो कालावधी आहे, तर हा कालावधी देखील राज्य शासन कमी करू शकते. म्हणून या ठिकाणी बघा, जर एखादी व्यक्ती कारावासातून मुक्त झाली असेल तर ती 5 वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकेल. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने तपासा. अविधान: ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी आरक्षण देण्यात आले आहे. तर हे बरोबर आहे. आणि ब विधान आहे, उपसरपंच पदासाठी आरक्षणाची तरतूद नाही. तर हे देखील बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही विधाने योग्य. तर बघा, सरपंच पदाकरिता जर आरक्षण पाहिले पण, तर सरपंच पदामध्ये SC ST प्रवर्गाकरिता त्यांच्या राज्यातील SC ST लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवल्या जातात. याचबरोबर SC ST प्रवर्गाकरिता राखीव ठेवलेल्या जागांमध्ये किमान 50% जागा या त्या प्रवर्गाच्या महिलांकरिता राखीव ठेवल्या जातात. आणि त्यातील किमान 50% जागा या OBC अदर बॅकवर्ड क्लास महिलांकरिता राखीव ठेवल्या जातात. तर याचबरोबर जे उपसरपंच हे पद आहे, तर या उपसरपंच पदाकरिता आरक्षणाची तरतूद या ठिकाणी देण्यात आलेली नाही. उपसरपंच पदावर ग्रामपंचायतच्या कोणत्याही सदस्याची निवड या ठिकाणी होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, ग्रामविकास समितीबाबत अयोग्य विधान ओळखा. तर चुकीचे विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे. पहिले विधान आहे, ग्रामसभा ग्रामपंचायतशी चर्चा करून 1 किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामीण विकास समित्या स्थापन करू शकते. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. या समितीची मुदत ही 2 वर्षाची असते. असते का 2 वर्षाची? तर नाही. तर ग्रामविकास समितीची जी मुदत असते, तर ही ग्रामपंचायतच्या मुदती एवढीच असते. म्हणून या ठिकाणी हे दुसरे विधान चुकीचे आहे.
आणि तिसरे विधान, या समितीत 12 ते 24 इतके सदस्य असतात. तर हे विधान देखील बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी चुकीचे विधान कोणते आहे, तर ते आहे दुसरे विधान. या समितीची मुदत ही 2 वर्षाची असते. तर बघा, या समितीची मुदत ही किती असते, तर ग्रामपंचायतच्या मुदती एवढीच. तर ग्रामसभा ही ग्रामपंचायतची कार्य आणि कामे या समितीकडे सोपवू शकते. याची जर रचना जर आपण पाहिली ग्रामविकास समितीची, तर यामध्ये सदस्य किती असतात, तर 12 ते 24. म्हणजेच ग्रामपंचायतीच्या किमान किती, 1/3 सदस्य. या समितीच्या 50% या काय असतात, महिला असतात. 50% महिला असतात. ग्रामसभा गावातील शासकीय, निमशासकीय, स्थानिक प्राधिकरणाचे अधिकारी किंवा कर्मचारी यांना समितीच्या सभांना आमंत्रण देऊ शकते, म्हणजेच त्यांना आमंत्रित करू शकते. पण या अधिकाऱ्यांना त्यामध्ये मतदानाचा अधिकार असत नाही. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. ग्रामपंचायतीला कर्जे मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो, तर कोणाला असतो, जिल्हा परिषदेला. ऑप्शन क्रमांक 3. तर बघा, कर्जाचे कारण याचबरोबर ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती, परतफेडीची क्षमता या बाबींचा विचार करून ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद कर्ज मंजूर करते. आणि ग्रामपंचायतीला कर्ज परतफेडीचा कमाल कालावधी किती असतो, तर तो असतो 10 वर्षांचा. आणि हा जो कालावधी आहे, तर हा जिल्हा परिषद 15 वर्षांपर्यंत वाढवू देखील शकते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, 15 वर्षापर्यंत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. पुढे दिलेल्या शिफारशी खालीलपैकी कोणत्या समितीने केल्या होत्या, तर बघा शिफारशी बघा. पहिली शिफारस, न्यायपंचायत रद्द करावी. दुसरी शिफारस आहे सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाकडे हस्तांतरित करावा. तर ती समिती कोणती होती, तर ती होती कोणती, ल ना बोंगीरवार समिती. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा, या समितीची स्थापना कधी करण्यात आली, 2 एप्रिल 1970 मध्ये. अध्यक्ष कोण होते, ल ना बोंगीरवार. तर ही 11 सदस्यीय समिती होती. आणि या समितीचे सचिव कोण होते, तर व्ही व्ही मंडलेकर. तर बघा, महाराष्ट्रातील पंचायत राज पुनर्विलोकन समिती म्हणून या समितीकडे पाहिले जाते. कोणती समिती, ल ना बोंगीरवार समिती. तर या समितीने आपला अहवाल कधी सादर केला होता, स्थापना झाली होती 1970 आणि अहवाल सादर केला कधी, 15 सप्टेंबर 1971 मध्ये. या समितीने एकूण शिफारशी किती सादर केल्या होत्या, तर 202 शिफारशी. तर बघा, या ठिकाणी आपण काही महत्त्वाच्या शिफारशी देखील पाहूया. तर या समितीने, ल ना बोंगीरवार समितीने जिल्हा परिषदेसाठी कोणत्या महत्त्वाच्या शिफारशी सादर केल्या होत्या, तर जिल्हा परिषदेमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास ही नवीन समिती स्थापन करण्यात यावी. सहकार हा जो विषय आहे, तर हा विषय जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात यावा. याचबरोबर ज्या आश्रमशाळा असतात, तर आश्रमशाळा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित कराव्या, परंतु त्यांचा 100% जो खर्च आहे, तर हा कोणी करावा, तर राज्य शासनाने करावा. याचबरोबर या समितीने पंचायत समितीबाबत काही महत्त्वपूर्ण देखील शिफारशी केल्या होत्या. त्या म्हणजे पंचायत समितीची अ, ब आणि क अशी वर्गवारी देखील करावी. उपसभापतीच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय सरपंच समिती स्थापन करण्यात यावी. याचबरोबर ग्रामपंचायतच्या बाबतीत जर पाहिले आपण, तर ल ना बोंगीरवार समितीने कोणत्या शिफारसी केल्या होत्या, ग्रामसेवकासाठी किमान पात्रता जी आहे, तर ही पदवी करावी, किमान पात्रता पदवी असावी. न्यायपंचायती रद्द करण्यात याव्यात. सरपंचांना मानधन देण्यात यावे. आणि ग्रामसभांच्या वर्षातून किमान 2 बैठका या ठिकाणी व्हायला पाहिजेत. तर या ज्या शिफारसी होत्या, तर या केल्या होत्या ल ना बोंगीरवार समितीने. पुढचा प्रश्न, ग्रामसेवकाच्या बाबतीत योग्य विधान ओळखा. तर बघा, ते ग्रामपंचायतचे दैनंदिन काम पार पाडतात, बरोबर आहे. त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून होते.
तर हे या ठिकाणी चुकीचे आहे. ते ग्रामपंचायतीची महत्वाची कागदपत्रे व हिशोब सांभाळतात, तर हे या ठिकाणी बरोबर आहे. आणि ते पंचायत समितीच्या सभांच्या नोंदी ठेवतात, तर हे या ठिकाणी चुकीचे आहे. म्हणून योग्य विधाने कोणती? तर आणि क, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4. तर बघा, ग्रामसेवकाबाबत जर आपण माहिती पाहिली तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव असतो. ग्रामविकास खात्याचा तो शेवटचा प्रशासक असतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा नोकर नसून तो कोणाचा नोकर असतो? तर जिल्हा परिषदेचा नोकर असतो. याची निवड कोणामार्फत होते? ग्रामसेवकाची जिल्हा निवड समितीमार्फत. नेमणूक कोण करतात? तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO. याचबरोबर याच्यावर ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? गट विकास अधिकाऱ्याचे. यांचे वेतन हे कशातून दिले जाते? तर जिल्हा निधीतून. जिल्हा निधी. याचबरोबर याची कार्य जर आपण पाहिली ग्रामसेवकाची, तर ग्रामपंचायतचे आर्थिक व्यवहार सांभाळणे, ग्रामनिधीवर नियंत्रण ठेवणे, ग्रामसभेचे इतिवृत्त लिहिणे, तर इत्यादी कामे ग्रामसेवक करत असतो. तर या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थित बघा. गावातील बालविवाह रोखण्याचे काम कोणाचे असते? गावामधील बालविवाह रोखण्याचे काम कोणाचे असते? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न, पुढील विधाने तपासा. अविधान, लोहचुंबकीय क्षेत्र मोजण्यासाठी मॅग्नोमीटर हे उपकरण वापरतात. आणि ब विधान आहे, चुंबकाचे चुंबकत्व ज्या तापमानाला नष्ट होते त्यास क्युरी पॉइंट असे म्हणतात. तर बघा, ही दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण पाहूया चुंबक म्हणजे काय. तर बघा, चुंबक म्हणजे काय? साधारणपणे उत्तर दक्षिण दिशेला स्थिर राहणाऱ्या आणि लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या वस्तू किंवा पदार्थास काय म्हटले जाते? चुंबक. तर विद्युत चुंबक हे कशापासून बनलेले असते? तर हे बनलेले असते मृदू लोखंडापासून. स्थायी चुंबक हे ॲल्युमिनियम, याचबरोबर निकेल, कोबाल्ट आणि पोलादपासून बनवतात. कृत्रिम चुंबकाचे स्थायी चुंबक आणि अस्थायी चुंबक असे 2 प्रकार या ठिकाणी पडतात. चुंबकाच्या 2 विजातीय ध्रुवांमध्ये काय असते? आकर्षण. आणि 2 सजातीय ध्रुवांमध्ये काय असते? प्रतिकर्षण. काय असते? प्रतिकर्षण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर या ठिकाणी शास्त्रीय नाव आणि विषय दिलेले आहेत. तर बघा, झुलॉजी प्राणी जीवनाचा अभ्यास. तर बघा, झुलॉजीमध्ये प्राणी जीवनाचा अभ्यास केला जातो. अँथ्रोपॉलॉजीमध्ये मानववंशशास्त्राचा अभ्यास केला जातो. व्हायरोलॉजीमध्ये विषाणूंचा अभ्यास केला जातो. तर बघा, या ठिकाणी लॉजी म्हणजे काय? तर अभ्यास करणे. लॉजी म्हणजे अभ्यास. एंटोमॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? प्राणी शरीरशास्त्र. तर हे या ठिकाणी चुकीचे आहे, कारण एंटोमॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर कीटक जीवनाचा अभ्यास केला जातो. कीटक जीवनाचा अभ्यास. आणि प्राणी शरीरशास्त्राचा अभ्यास कशामध्ये केला जातो? त्या शास्त्राला काय म्हणतात? ॲनाटॉमी. काय म्हणतात? एनाटॉमी. म्हणून या ठिकाणी चुकीची जोडी कोणती? ऑप्शन क्रमांक जोडी क्रमांक 4. एंटोमॉलॉजी म्हणजे काय? कीटक जीवनाचा अभ्यास. याचबरोबर काही महत्त्वाची संज्ञा देखील या ठिकाणी पहा. पक्षी जीवनाचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला काय म्हटले जाते? पक्षी जीवनाचा अभ्यास. तर त्याला म्हटले जाते ऑर्निओलॉजी. त्याच्यामध्ये पक्षी जीवनाचा अभ्यास केला जातो. याचबरोबर बॉटनी हे जे शास्त्र आहे, बॉटनी, तर यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? वनस्पती जीवनाचा. याचबरोबर जे जेनेटिक्स आहे, तर या जेनेटिक्समध्ये कशाचा अभ्यास केला जातो? अनुवांशिकतेचा. पुढचा प्रश्न, मानवी शरीरात मिळणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी 60 ते 70% ऊर्जा टिंबपासून मिळते. तर कशापासून मिळते? कर्बोदकांपासून. त्यालाच काय म्हटले जाते? कार्बोहायड्रेट्स.
कार्बोहायड्रेट्स. तर हे जे कर्बोदके असतात तर ही शरीराला ऊर्जा पुरवण्यासाठी कर्बोदकांची आवश्यकता असते. कर्बोदकामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे प्रमुख घटक असतात. याचबरोबर यांचे जर स्रोत जर पाहिले तर तृणधान्य, कंदमुळे, फळे, कडधान्य आणि दुग्धजन्य पदार्थ यापासून आपल्याला कर्बोदके मिळतात. तर बघा, 1 ग्रॅम प्रथिनापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते तर 4 कॅलरी ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते तर 9 कॅलरी. इत्यादी इतर माहिती देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 कर्बोदके. पुढचा प्रश्न आहे, आंतरराज्य परिषदेची स्थापना घटनेच्या कलम 243 नुसार खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? कोणत्या वर्षी? 2004 मध्ये, जून 2004 मध्ये. तर बघा, आंतरराज्यीय परिषदेला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. याची स्थापना कधी करण्यात आली तर 2004 मध्ये, जून 2004 मध्ये. भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली. स्थापना कशासाठी करण्यात आली तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या समन्वय साधण्यासाठी. तर बघा, ही जी आंतरराज्यीय परिषद आहे तर याचे कार्य काय असतात तर केंद्र आणि राज्य यांच्यातील जो निर्माण झालेला जो वाद असतो तर तो वाद या ठिकाणी सोडविणे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या हितासाठी या ठिकाणी सल्ला देणे. यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 12, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण? तर कोण होते? के.डी. जाधव, ऑप्शन क्रमांक 4. तर बघा, के.डी. जाधव हे एक भारतीय खेळाडू होते. त्यांनी 1952 मध्ये उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक जिंकले होते? कांस्य पदक जिंकले होते. तर बघा, त्यांना 2001 मध्ये मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे के.डी. जाधव. याचबरोबर जे मिल्खा सिंग आहेत तर यांना द फ्लाइंग सिख म्हणून देखील ओळखले जाते आणि त्यांनी आशियाई खेळामध्ये 4 सुवर्ण पदके देखील जिंकली होती. कर्णम मल्लेश्वरी तर ही एक भारतीय वेटलिफ्टर आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होती. तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. याचबरोबर पी.टी. उषा ही एक यशस्वी कोण आहे? ॲथलीट असून तिला द गोल्डन गर्ल असे देखील म्हटले जाते आणि तिने आशियाई खेळामध्ये एकूण 13 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर के.डी. जाधव, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा पहिला भारतीय व्यक्ती. यानंतरचा पुढचा प्रश्न, आगा खान कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आगा खान कप तर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी, ऑप्शन क्रमांक 3 हॉकी. तर बघा, आगा खान कप जो आहे तर हा हॉकी खेळाशी संबंधित आहे आणि अजून एक कप आहे तो म्हणजे आगा खान गोल्डन कप. तर हा जो कप आहे तर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हा आहे फुटबॉल खेळाशी संबंधित. यामध्ये कन्फ्यूज होऊ देऊ नका. याचबरोबर बघा, हॉकीशी संबंधित जर आपण इतर काही ट्रॉफी जर पाहिल्या तर त्या कोणत्या आहेत? सुलतान अझलन शाह कप, त्यानंतर आहे ध्यानचंद ट्रॉफी, त्यानंतर आहे स्टेनले कप. याचबरोबर क्रिकेटशी जर आपण संबंधित पाहिले क्रिकेटशी संबंधित जर ट्रॉफी जर आपण पाहिली तर ते कोणते आहेत? ICC क्रिकेट विश्वकप, आशिया कप, इराणी ट्रॉफी, याचबरोबर अजून कोणती? रणजी ट्रॉफी. याचबरोबर फुटबॉलशी संबंधित जर आपण या ठिकाणी काही महत्त्वाच्या स्पर्धा जर पाहिल्या फुटबॉलशी संबंधित स्पर्धा तर त्या कोणत्या आहेत? UEFA चॅम्पियन लीग, याचबरोबर आहे अजून कोणता? सुब्रतो कप, त्यानंतर अजून कोणता आहे? संतोष ट्रॉफी. फुटबॉलशी संबंधित स्पर्धा. याचबरोबर अजून काही महत्त्वाची माहिती
ती म्हणजे टेनिस ट्रॉफी. टेनिस ट्रॉफी. तर टेनिस ट्रॉफीशी संबंधित जर आपण पाहिले तर ते कोणते आहेत? डेव्हिस कप, ऑस्ट्रेलियन ओपन, याचबरोबर फ्रेंच ओपन इत्यादी देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न, पहिली आशियाई स्पर्धा पुढीलपैकी कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आली होती? पहिली आशियाई स्पर्धा तर कधी आयोजित करण्यात आली होती? 1951 मध्ये. कोणत्या ठिकाणी? तर भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी. भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडली होती. तरी याला संक्षिप्त नावाने एशियाड नावाने देखील ओळखले जाते. कोणत्या नावाने? एशियाड. तर ही संपूर्ण आशियामध्ये दर 4 वर्षांनी आयोजित केली जाणारी एक बहुक्रीडा स्तरीय स्पर्धा आहे. आशियाई क्रीडा महासंघाद्वारे या खेळांचे नियमन केले जाते. याचबरोबर पहिल्या आशियाई खेळाचे ब्रीदवाक्य काय होते? खेळाच्या भावनेने खेळ खेळा. याचबरोबर मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगणावर भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या खेळांचे अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आले होते. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4, 1951. पुढचा प्रश्न आहे, IIFI 2023 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? तर तो चित्रपट कोणता? एंडलेस बॉर्डर्स. एंडलेस बॉर्डर्स म्हणजेच काय? अंतहीन सीमा. ऑप्शन क्रमांक 2. तर बघा, अब्बास अमीनी दिग्दर्शित हा एक इराणी चित्रपट आहे ज्याला प्रतिष्ठित गोल्डन पिकॉक पुरस्कार देखील मिळाला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या उदयामुळे निर्माण झालेल्या गोंधळामध्ये इराणी शिक्षकाचा प्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर सर्वोत्कृष्ट वेब मालिका म्हणून पंचायत हंगाम 2 ला या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट अंतहीन सीमा, सर्वोत्कृष्ट वेब मालिका पंचायत हंगाम 2. पुढचा प्रश्न, मार्च 2023 मध्ये कोणता देश शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO मध्ये सामील झाला? तर मार्च 2023 मध्ये कोणता देश शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन मध्ये सामील झाला? तर तो देश आहे सौदी अरेबिया. ऑप्शन क्रमांक 4. तर बघा, SCO शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन, तर SCO ची स्थापना कधी करण्यात आली? तर जून 2001 मध्ये. कोणी केली? चीन, रशिया, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान या मध्य आशियाई राष्ट्रांनी स्थापना केली होती जून 2001 मध्ये. याचबरोबर 2017 मध्ये आपला भारत आणि पाकिस्तान हे 2 देश SCO मध्ये सामील झाले होते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही एक स्थायी आंतरराष्ट्रीय आंतरसरकारी संस्था आहे ज्याचे मुख्यालय कुठे आहे? तर बीजिंगमध्ये. कुठे? बीजिंग. बीजिंग कुठे आहे? चीनमध्ये. पुढचा प्रश्न, लोह हे एक आवश्यक खनिज आहे जे आपल्या शरीराला टिंबटिंबाच्या उत्पन्नासाठी आवश्यक आहे. तर कशाच्या उत्पादनासाठी? हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 1. हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह अत्यंत आवश्यक असते. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशीमधील काय आहे? तर ते एक प्रथिन आहे. लाल रक्तपेशीमधील प्रथिन. तर हे फुफ्फुसाच्या शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन वाहण्याचे कार्य करते. याचबरोबर मायोग्लोबिन तयार करण्यासाठी देखील लोहाची आवश्यकता या ठिकाणी असते. याचबरोबर काही संप्रेरके तयार करण्यासाठी देखील लोहाची गरज भासते. लोहाच्या कमतरतेमुळे काय उद्भवतो? अशक्तपणा येतो. अशक्तपणा आणि थकवा यासारखी लक्षणे आपल्याला या ठिकाणी आढळतात. लोहाचे जर स्रोत पाहिले, हिरव्या भाज्या, याचबरोबर पालक, बीट, ब्रोकोली, डाळी इत्यादी लोहाचे स्रोत आहेत. याचबरोबर जे थायरोक्सिन आहे, थायरोक्सिन, तर हे थायरॉइड ग्रंथीद्वारे रक्तप्रवाहामध्ये स्रवले जाणारे एक मुख्य संप्रेरक आहे. याचबरोबर जे थायरोक्सिन असते तर हे पचन, हृदय आणि स्नायूंचे कार्य, मेंदूचा विकास आणि हाडांच्या देखभालीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पुढचा प्रश्न, द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट
इंटरेस्ट अँड मनी चे लेखक खालीलपैकी कोण आहेत? म्हणजेच काय, रोजगार, व्याज आणि पैशाचा सामान्य सिद्धांत. तर हे कोणाद्वारे रचित एक पुस्तक आहे? तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? J.M. केन्स. ऑप्शन क्रमांक 1. तर हे कधी प्रकाशित झाले होते? 1936 मध्ये. कधी? 1936 मध्ये. पुढचा प्रश्न, DBT चे संक्षिप्त रूप खालीलपैकी काय आहे? DBT म्हणजे काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ऑप्शन क्रमांक 2. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT. भारत सरकारने 1 जानेवारी 2013 रोजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही योजना सुरू केली. या योजनेद्वारे जवळपास 34 केंद्रीय योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यांना थेट हस्तांतरित करण्यात आला. शेवटच्या लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाला जोडलेल्या बँक खात्यात, म्हणजे बघा, ज्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये हे डायरेक्ट पैसे ट्रान्सफर केले जातात. उदाहरण जर पाहिलेत, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प, याचबरोबर जी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप असते ती, धनलक्ष्मी योजना, याचबरोबर जी LPG गॅस आहे तर त्यामध्ये जी सबसिडी मिळते, जे अनुदान मिळते, ते देखील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाते. याचबरोबर जी जननी सुरक्षा योजना आहे त्यामधील जी मुदत आहे, त्यामधील जी रक्कम आहे तर ही देखील DBT मार्फत बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते. पुढचा प्रश्न, मुगा सिल्कच्या उत्पन्नात भारताची मक्तेदारी आहे. त्याचे उत्पादन खालीलपैकी कोणकोणत्या राज्यामध्ये घेतले जाते? कोणत्या राज्यामध्ये? तर ती राज्य कोणती आहेत? तर ती आहेत कोणती? आसाम आणि बिहार. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे जर आपण पाहिले तर रेशमाचे एकूण किती प्रकार आहेत? तर 5 प्रकार. ते म्हणजे कोणते? मलबेरी, ओक टसर, ट्रॉपिकल टसर, मुगा आणि अजून कोणता आहे? तर तो आहे एरी. हा एक प्रकार आहे. याचबरोबर चीन नंतर भारत हा जगातील सर्वात मोठा दुसरा रेशीम उत्पादक देश आहे, हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. याचबरोबर भारताकडे प्रसिद्ध सोनेरी मुगा सिल्क उत्पन्नाची जागतिक मक्तेदारी आहे आणि भारत हा जगातील सर्वात जास्त रेशीम उपभोक्ता देश देखील आहे. याचबरोबर मलबेरी जी सिल्क आहे तर याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कुठे घेतले जाते? कर्नाटक, पश्चिम बंगाल, याचबरोबर काश्मीर या ठिकाणी कोणत्या सिल्कचे उत्पादन घेतले जाते? मलबेरी. आणि मुगा सिल्कचे उत्पादन आसाम आणि बिहार राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, भारतात कोणत्या वर्षी गुलामगिरी बेकायदेशीर घोषित करण्यात आली? कोणत्या वर्षी? 1843 मध्ये. तर बघा, भारतीय गुलामगिरी अधिनियम 1843. तर हा जो कायदा आहे तर हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीमध्ये भारतामध्ये 7 एप्रिल 1843 मध्ये पारित करण्यात आलेला एक कायदा होता. कोणत्याही व्यक्तीला गुलाम म्हणून विकण्यावर बंदी घालण्यात आली होती आणि गुलामांची खरेदी किंवा विक्री करणाऱ्यावर भारतीय दंड संहितेअंतर्गत कठोर शिक्षेच्या गुन्ह्यासह त्याच्यावर कारवाई करण्याची या ठिकाणी तरतूद करण्यात आली होती. याचबरोबर भारतीय गुलामगिरी अधिनियम जो आहे 1843 याच्या अंमलबजावणी दरम्यान भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर ते होते लॉर्ड एलेनबरो. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. यानंतर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 22. 28 सप्टेंबर 1929 रोजी संमत झालेला शारदा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर हा कायदा म्हणजे शारदा कायदा कशाशी संबंधित आहे? विवाहाची किमान वय निश्चित करणे. ऑप्शन क्रमांक 2. तर बालविवाह प्रतिबंधक कायदा 1929 ला शारदा कायदा म्हणून देखील ओळखले जाते. तर हा कायदा कधी मंजूर करण्यात आला? 28 सप्टेंबर 1929 मध्ये. या कायद्यानुसार मुलींचे लग्नाची वय किती ठरवण्यात आली? मुलींसाठी 14 वर्ष आणि मुलांसाठी किती? 18 वर्ष निश्चित करण्यात आले. नंतर एका घटना दुरुस्तीने, या कायद्याच्या दुरुस्तीने ते बदलून मुलींसाठी 18 वर्ष आणि मुलांसाठी किती करण्यात आले? 21 वर्ष.
तर शारदा हे नाव त्याचे पुरस्कर्ता हरबिलास शारदा यांच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे. म्हणजेच बघा 28 ऑक्टोबर 1929 रोजी संमत झालेला शारदा कायदा कशाशी संबंधित आहे? विवाहाचे किमान वय निश्चित करणे. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.